देव जेव्हा परीक्षा घेतो ना, तेव्हा तो खूप काही शिकवत असतो बरं का. कोण आपलं आणि कोण फक्त नावापुरतं. हे सगळं नाते, भावकी हे सगळं एक छोटंसं भ्रम आहे. हे सगळं एक नाटक आहे. एक छोटीशी मदत करून गावभर निंदा करत बसतात. सगळे खरे नसतात हे आता कळलंय. पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की आहे. माझा नवरा खूप कष्टाळू आहे. तो खूप खंबीर आहे माझ्यासाठी. माझे माहेरचे माणसं खूप प्रेमळ आहे. मला हे अजून कोणाचीही गरज नाही. आज अडचणी आहेत, पण उद्या माझे दिवसही नक्की बदलणार. देवावर माझा खूप विश्वास आहे आणि माझ्या नवऱ्यावरही. आणि आता मला वयाच्या 28व्या वर्षी कळायला लागलंय की माणसाला ठेच लागली ना की तो सावरतो. मी सावरले की मला गरजेपेक्षा जास्त मॅच्युरिटी आलेली आहे आता. आता कोणाला कितपत धरायचं आणि कोणाला कोणत्या जागा दाखवायची आता हे मला कळून चुकलंय. असो, आम्ही आलो होतो पुणेमध्ये मेट्रोमध्ये बसून. पुणे म्हणजे माझं माहेर आहे. आलो होतो आम्ही आणि माझ्या पिल्लूचं चेकअप होतं. माझा पिल्लू आता 4 वर्षाचा झालेला आहे. तो अजून बोलत नाही. मग त्याचे टेस्ट होते, ब्रेनचे स्कॅन वगैरे झाले. रिपोर्ट सगळे नॉर्मल आले, पण मात्र त्याला थोडंसं ऑटिझम आहे. त्यामुळे तो बोलण्यामध्ये उशीर करत आहे. मग त्यासाठी आम्ही आलो दगडूशेठला गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायला की माझं बाळ लवकर बोलू दे. असं बोलतात ना की चप्पल हरवल्यावरती पनौती जाते, असं बोलायचे. लहानपणी मी ऐकलं होतं. देवाच्या दारी येऊन माझ्या पिल्लूची चप्पल हरवली. मी देवाकडे म्हणले की खरंच त्याची पनौती जाऊ दे, काय असेल ते, आणि माझं बाळ लवकर बोलायला लागू दे. असो, हे होतं आमचा आजचा दिवस. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. आवडला असेल तर